नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत देण्यात आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या झेडपीची अशी जाहिरात आली की तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. तर बघा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा, आरोग्य अधिकारी भंडारा जिल्हा परिषद यांच्यामार्फत मित्रांनो ही जाहिरात देण्यात आलेली आहे. यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार नाही, थेट तुमच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर कुठली पदं आहेत, कशा पद्धतीची जाहिरात आहे, संपूर्ण माहिती आपण बघूयात. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, तिथं पाहायला भेटेल तुम्हाला. तर बघा, ही जाहिरात जी आहे मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत देण्यात आलेली आहे, ज्याला आपण NHM असं म्हणतो. यामध्ये 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जागा भरल्या जातात. परत 11 महिन्यांनी तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होत राहतं. जर तुमची 10 वर्षे याच्यामध्ये सेवा झाली तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे. तसा आरोग्य विभागाचा GR देखील आलेला आहे NHM साठीचा. याच्या अगोदरच तो GR आलेला आहे, खूप दिवस झालं. आणि बऱ्याच जणांचं या ठिकाणी 10 वर्षे सेवा देखील याच्यामध्ये होते, कारण की तुमचं काम बघून पुढे तुम्हाला प्रत्येक 11 महिन्याला पुनर्नियुक्ती दिली जाते. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर खरंच जॉब करायचा असेल तर याची परीक्षा होत नाही, थेट तुमचे शेवटचे मार्क्स असतील, तुमची शैक्षणिक पात्रता असेल आणि तुमच्याकडे काय जर अनुभव असेल तर त्या सर्वांचे मार्क्स एकत्रित करून मेरिट लिस्ट लावली जाते. तर बघा, याच्यामध्ये कुठली पदं आहेत सध्या, तर 21 संवर्गाची पदं भरली जात आहेत. 21 नंबरचं पद आहे डेंटल असिस्टंट. एक जागा असणार आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये तुमचं पोस्टिंग असेल. एक जागा जी आहे ओपन कॅटेगरीसाठी ठेवण्यात आलेली आहे. 12वी सायन्समधून तुम्ही जर या ठिकाणी डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स केलेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. स्टार्टिंग पेमेंट यासाठी 15,800 रुपये असणार आहे. वयोमर्यादा बघा सर्वच पदांसाठी या ठिकाणी दिलेली आहे, पुढं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा 20 नंबरची पोस्ट आहे टेक्निशियनसाठी. त्याचसोबत ह्याचं जे टेक्निशियनची पोस्ट आहे ती देखील पोस्ट या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्येच असणार आहे. विजयसाठी एक जागा ठेवण्यात आलेली आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट असेल. टेक्निशियनचा कोर्स लागणार आहे. त्यानंतर पहा 21 नंबरला आहे टेलिमेडिसिन फॅकल्टी मॅनेजर. ही जी पोस्ट असणार आहे या ठिकाणी SDH असणार आहे, म्हणजेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये असणार आहे, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये. एकच जागा असणार आहे. 12th सायन्स पास प्लस डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन किंवा IT किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पाहिजे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्यानंतर बघा 18 नंबरची परत पोस्ट आहे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिक्सची. स्टॅटिक्स इन्व्हेस्टिगेटरची पोस्ट या ठिकाणी असणार आहे. प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिक्स एकच जागा याला देखील असणार आहे. जिल्हा रुग्णालयामध्येच पोस्टिंग असणार आहे. एनी ग्रॅज्युएशन तुमचं कुठल्याही शाखेतून पदवी झालं आहे तरी चालेल, मात्र त्यासोबत मात्र स्टॅटिक्स विषय तुमचा असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असेल. त्यानंतर 17 नंबरची पोस्ट आहे बघा प्रोग्राम असिस्टंट DEO म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर. कार्यक्रम सहाय्यकची पोस्ट असणार आहे, जी की डायरेक्टली NHM ऑफिस म्हणजेच जे मेन ऑफिस असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषदमध्ये, तिथेही पोस्ट भरली जाते. तिथं पोस्टिंग असणार आहे. एनी ग्रॅज्युएटवरती तुम्हाला अप्लाय करता येईल, मात्र तुमच्याकडं इंग्लिशचं 40चं टायपिंग सर्टिफिकेट आणि मराठी 30चं टायपिंग सर्टिफिकेट आणि MSCIT असणं गरजेचं आहे. याला देखील 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे. त्याच्यानंतर बघा अकाउंटंटची पोस्ट भरली जाते. ब्लॉक अकाउंटंटची पोस्ट आहे, THO मध्ये आहे. या ठिकाणी जे की तालुका हेल्थ ऑफिसर यांच्यामध्ये या ठिकाणी ही पोस्ट असणार आहे. THO अंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी अकाउंटंटची पोस्ट आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. याला देखील BCom पाहिजे. त्याचसोबत टॅली 9, टायपिंग इंग्लिश 40, मराठी 30 आणि MSCIT असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा 15 नंबरला आहे काउन्सलरची पोस्ट. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये पोस्टिंग आहे. एकच जागा आहे. MSW झालेलं आहे तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट असेल. एक्सपिरियन्सची कुठलीही गरज नाही या सर्व पदांसाठी. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहेत बघा TB सुपरवायझर. या ठिकाणी TB सुपरवायझर STS सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर DTO ऑफिसमध्ये पोस्टिंग आहे. एनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे विथ 2 इयरचा एक्सपिरियन्स मात्र या पदासाठी लागणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्टची पोस्ट असेल. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये पाहिजे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी असणार आहे. आता पुढची पोस्ट आहे जी म्हणजे स्टाफ नर्सची. 3 जागा असणार आहेत. याच्यामध्ये बघा PSC म्हणजेच पब्लिक हेल्थ सेंटर, ज्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असं म्हणतो, या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे PSCमध्ये.
ह्याच्यामध्ये तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग असणं गरजेचं आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या पदासाठी असणार आहे. त्यानंतर पुढच्या पोस्ट ज्या भरल्या जात आहेत या ठिकाणी त्या आहेत ऑप्टोमेट्रिस्ट, त्यानंतर ॲडोलॉजिस्ट. यासाठी देखील डिग्री इन ऑडिओलॉजी असेल किंवा बॅचलर ऑप्टोमेट्री झालेलं असेल तर ॲप्लाय करता येईल. त्यानंतर बघा आता पुढच्या ज्या पोस्ट आहेत त्या सर्व MO लेवलच्या पोस्ट आहेत, म्हणजेच मेडिकल ऑफिसर आयुषची पोस्ट आहे. याच्यामध्ये आयुर्वेदिक RBSK, आयुर्वेदिक फिमेल RBSK, आयुर्वेदिक आयुष, होमिओपॅथी आयुष, म्हणजेच या ठिकाणी ही जी पोस्ट भरली जाते आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधील जे आयुष विभाग आहे, आयुर्वेदिक विभाग आहे, त्या ठिकाणी होमिओपॅथी आयुर्वेदिकचे मेडिकल ऑफिसरची पोस्ट असणार आहे, ज्यामध्ये तुमचं BHMS झालेलं आहे किंवा BAMS झालेलं आहे किंवा BUMS झालेलं आहे तर ॲप्लाय करता येईल. ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या अंडर ग्रॅज्युएट म्हणजे UGसाठी आहेत, त्यांना 28,000 पर मंथ पेमेंट आहे. त्यानंतर बघा सायकोलॉजिस्टची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये MA सायकोलॉजिस्ट तुमचं झालेलं आहे तर 30,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. ह्यासाठी की तुम्हाला ॲप्लाय करता येईल. त्यानंतर बघा मेडिकल ऑफिसरमध्ये आता PGच्या पोस्ट आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, यांना 30,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे, ज्यामध्ये आयुर्वेदिक युनानीच्या एक पोस्ट आहेत, ह्या देखील आयुष विभागासाठी असणार आहेत, जिल्हा रुग्णालय भंडारा या ठिकाणीच. त्यानंतर बघा डेंटल सर्जन असतील ह्यांची देखील पोस्ट आहे. आता पुढचे जे पोस्ट आहेत अजून या ठिकाणी मॅनेजर लेवलच्या पोस्ट आहेत. प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थमध्ये आहे, ज्याला एनी मेडिकल ग्रॅज्युएट्सवरती पोस्ट भरली जाते. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची पोस्ट आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएट लागेल. त्यानंतर पुढचे जे आहेत मेडिकल ऑफिसर MBBSची देखील पोस्ट आहे, यांना 60,000 पर मंथ इतका पेमेंट आहे. स्पेशलिस्टची पोस्ट आहे, सुपर स्पेशलिस्टची देखील या ठिकाणी पोस्ट भरल्या जात आहेत. तर ही सर्व पदं या ठिकाणी असणार आहेत, जवळपास 21 संवर्गाची पदं आहेत. तर वरील जी पदं असणारे सर्व यांच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन असणार आहेत. निवड कशी होणार आहे तुम्हाला मी सांगितलं आहे. एक्झाम होत नाही याची, शेवटच्या वर्षाचे मार्क्स वगैरे भेटलेले आहेत. एक्सपिरियन्स असेल तर त्याचे जास्त मार्क्स दिले जातात. त्यासोबत तुम्हाला जर उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे वेगळे मार्क्स दिले जातात, त्यावरनं भरती केली जाते. आणि यासाठी फीस जी की राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आहे आणि अराखीव प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. ती की QR कोडनी भरायची आणि QR कोडचं पेमेंट अदा केल्याची ट्रान्झॅक्शन IDचा पुरावा तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे. यासाठी बघा 4 ते 21 नंबरची जी पदं आहेत, 4 ते 21 नंबरची पदं, पुढची सर्व पदं त्यांना 3 मार्च 2025पर्यंत ॲप्लिकेशन करायचे आहेत. कुठं करायचे आहेत बघा, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा. तर झडपीचं जे आरोग्य विभाग आहे या ठिकाणी नोंदणीकृत पोस्टाद्वारे अर्ज तुमचे स्वीकारले जातील. किती नंबरची पदांसाठी या ठिकाणी बघा 4 ते 21 नंबरच्या पदांसाठी. तर ही माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. 3 मार्च 2025पर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहेत. तर संपूर्ण जाहिरात वाचायची, त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. याच्यासाठी अर्ज नमुना पाहू शकता, इथं दिलेला आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचा. या ठिकाणी तुम्हाला हा पाहायला भेटेल. ऑफलाईन पद्धतीचा अर्ज नमुना असणार आहे. आणि या ठिकाणी फीस भरण्यासाठी याच्याच खाली तुम्हाला QR कोड त्यांनी दिलेला आहे, तो देखील तुम्हाला इथंच या जाहिरातीमध्ये पाहायला भेटेल. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे किंवा ऑफिशियल वेबसाईट पाहू शकता, जिल्हा परिषद भंडाराची आहे. इथं देखील तुम्हाला ह्या भरतीबद्दल खाली इथं पाहू शकता, इथून देखील जाहिरात डाउनलोड करता येईल. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं. पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.